आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अवतरे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी विचारण्याच्या वेळेत असावे. आजच्याच आलेल्या सूचनेवरून जी अध्यक्षपदाची निवड झालेली आहे त्याला संघाच्या वतीने पूर्ण अनुमोदन आहे. सर्वांना सविनय जय. बहुजन हिताय संघातर्फे आज दिनांक 7 जून 2026 रोजी इयत्ता 10वी व 12वी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित आहेत असे मान्यवर डॉक्टर शांतीपाल सुरेश ओवाळ सर यांचा मी अल्प परिचय आपल्याला करून देत आहे. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी शिक्षणाची जोड आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागते. बुद्धी लाभणे ही भाग्याची गोष्ट आहे, पण त्या बुद्धीला योग्य मार्गदर्शनाची दिशा मिळणे हे यशाचे खरे रहस्य आहे. अशाच एका अष्टपैलू प्रज्ञावंत आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना बहुजन हिताय संघात अत्यंत सार्थ अभिमान वाटत आहे. आजच्या या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले विचारवंत तंत्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत डॉक्टर शांतीपाल सुरेश ओवाळ सर. सध्या ते सहयोगी प्राध्यापक मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग शासकीय अभियांत्रिकी विद्यापीठ पुणे म्हणजेच जुनं COEP जे कॉलेज आहे त्यामध्ये ते सध्या सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचं कार्यक्षेत्र असलेलं COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे हे केवळ एक महाविद्यालय नसून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने आणि जागतिक कीर्तीचे शैक्षणिक व्यासपीठ आहे. अशा या ऐतिहासिक आणि प्रतिभावंतांच्या भूमीतून तंत्रज्ञानाची नवी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य सर अविरतपणे करत आहेत. सरांची शैक्षणिक अर्हता महात्मा फुलेंच्या विद्येविना मती गेली या संदेशाला शिरोधार्य मानून डॉक्टर ओवळ सरांनी आपलं शिक्षण अत्यंत उच्च दर्जाचं घेतलं असून तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान दिलेलं आहे. BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मास्टर इन इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन, PhD मेकॅनिकल इंजिनिअरिंग रोबोटिक्स अँड ऑटोमेशन्स, PhD ऑनररी डिग्री. बौद्ध अभ्यासातील विशेष योगदानाबद्दल त्यांना थायलंड येथील प्रतिष्ठित विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही मानद पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. हा केवळ सरांचा नव्हे तर अवघ्या बौद्ध समाजाचा आणि विशेष करून महाराष्ट्र राज्याचा बहुमान आहे. ज्ञान, विज्ञान आणि संस्कारातून यांतूनच घडतो देशाचा आधार. विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श दीपस्तंभ असणाऱ्या सरांचा कार्यपट अत्यंत विस्तीर्ण आहे. अध्यापन अनुभव तब्बल 28 पेक्षा जास्त वर्ष त्यांनी भावी अभियंत्यांना आणि देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्राला समृद्ध करण्याचे कार्य केलेले आहे. 7 वर्षाहून जास्त अधिक संशोधनाचा अनुभव त्यांना आहे आणि अशाच पुढे PhD करणाऱ्यांना कित्येक विद्यार्थ्यांना सर मार्गदर्शन करतायत. सरांच्या नावावर 4 पेटंट्स आहेत मंजूर असून 2 पेटंट्स हे सध्या प्रोसेसमध्ये आहेत. त्यांनी 2 पुस्तके आणि 50हून अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध प्रकाशित केलेला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या संरक्षण मंत्रालयाच्या DRDO तसेच जागतिक दर्जाच्या विप्रो कंपनी आणि जागतिक बँक यांच्याकडून सरांच्या संशोधन प्रकल्पांना कोट्यावधी रुपयांचं अनुदान प्राप्त झालेलं आहे. सरांनी भूषवलेली पद्धत सध्या COEPच्या माध्यमातून सरांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्या आहेत. COEP पुणे येथील अत्याधुनिक ड्रोन मिशनचे नोडल सेंटर समन्वयक सर आहेत. भविष्यातील तंत्रज्ञान बदलणारे रोबोटिक्स आणि AI सेंटरचे ते प्रमुख आहेत. गरजू विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी
म्हणजे स्कॉलरशिप कमिटीचे चेअरमन सर आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी जपणारी कार्य सरांची केल्याने देश आटन मनुजा चातुर्य येतसे पार या उक्तीप्रमाणे सरांनी केवळ तंत्रज्ञानाचा अभ्यास केला नाही तर समाजाप्रती असणारी कृतज्ञता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मुख्य गाभा आहे. ज्ञानभाषा व भाषा विकास जागतिक स्पर्धेत मराठी पाऊल पुढे पडावे यासाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी लिबर्टी क्लासेसच्या माध्यमातून मोफत जपानी भाषेचे वर्गांचे आयोजन सरांनी केलेले आहे. विविध सामाजिक संस्थांचे संस्थापक सक्रिय सदस्य म्हणून सर देश विदेशात बौद्ध तत्वज्ञान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा व प्रचार करत आलेला आहे. आतापर्यंत देशभरासह महाराष्ट्रात 193 बुद्ध मूर्तींचं दान सरांच्या मार्फत झालेलं आहे. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक जागृतीसाठी 30 पेक्षा जास्त तज्ञ व्याख्याने दिलेली आहेत. सरांना मिळालेले प्रमुख सन्मान अभियंता भूषण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स द्वारे 2012 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच देश विदेशातील अनेक नामांकित अभियांत्रिकी संस्थांचे प्रतिष्ठित लाईफ मेंबर सर आहेत आणि त्याचप्रमाणे फेलो देखील आहेत. त्याचप्रमाणे आमच्या या सुवर्णक्षणी 10वी आणि 12वीच्या सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नवचैतन्य आणि प्रेरणा देण्यास डॉक्टर शांतीपाल ओहोळ सर यांच्यासारखे महनीय उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे. जिथे अनुभवाचे बोल आणि ज्ञानाचा प्रकाश असतो तिथे यशाचा मार्ग कधी चुकत नाही. सरांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपल्यातील प्रत्येक विद्यार्थी यशाचे नवे क्षितिज गाठेल यात तिळमात्र शंका नाही. अशा या आदरणीय महोदयांचे मी आज बहुजन हिताय संघाच्या वतीने शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात एका गीताने करतो. तर मी आपल्या अर्चना गायकवाडीला विनंती करीन की त्यांनी तिच्या छानशा आवाजामध्ये एक गीत सादर करावं. प्रथमतः सर्व महामानवांना अभिनंदन करते. मंचावरील मान्यवर, समोर बसलेले उपासक उपासिका या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करते. जय भीम. धन्यवाद. आयोजकांनी मला संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि हे गीत कुणाला दुखवायचं वगैरे असं नाही आहे. हे गीत खूप सुंदर आहे. या गीतात गौतम बुद्ध, संत कबीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर एक गीत आहे. आणि या सर्व समाज सुधारकांनी या भूमीला दिलेल्या योगदानाला उजाळा दिलेला आहे. आणि या गीतातून हे गीत सामाजिक प्रबोधनावर आणि चळवळीमध्ये प्रत्येक वेळेस हे गीत गायलं जातं. ते मी गीत गाण्याचा प्रयत्न करते. आवाजाकडे लक्ष देऊ नका, फक्त त्यातले शब्द पहा. बुद्ध कबीर भीमराव फुले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग. शेजारीन सखे बाई त्यांनी जनजीवन फुलविले ग. शेजारीन सखे बाई देवाच्या नावावर जे करती छुमंतर, देवाच्या नावावर ते करती छुमंतर, ते भरती आपुली घर ग. शेजारीन सखे बाई ते भरती आपुली घर ग. शेजारीन सखे बाई देव अंगातला बडबड, मान हलवून हात हात बुड. देव अंगातला बडबड, मान हलवून हात हात बुड. मागतो बकल कोंबड ग. शेजारीन सखे बाई मागतो बकल कोंबड ग. शेजारीन सखे बाई देव अंगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. देव अंगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. गंड दोर खर्च नंतर ग. शेजारीन सखे बाई गंड दोर खर्च नंतर ग. शेजारीन सखे बाई उपवासा नवसा मुळ,
शेजारी न सखे बाई हे कस तुला ना कळ ग शेजारी न सखे बाई. पुढे काय सांगते पाहता. त्या भीमरायानं दिला एक जीवन मार्ग भला. त्या भीमरायानं दिला एक जीवन मार्ग भला. पंचशिलाच तारील तुला ग शेजारी न सखे बाई. पंचशिलाच तारील तुला ग शेजारी न सखे बाई. मनी घेऊन तो विश्वास धर विज्ञानाची कास. मनी घेऊन तो विश्वास धर विज्ञानाची कास. प्रगतीचा मार्ग तुझ खुला ग शेजारी न सखे बाई. प्रगतीचा मार्ग तुझ खुला ग शेजारी न सखे बाई. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई. धन्यवाद. आजच्या नियोजित मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. इयत्ता 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. खरे तर एप्रिल महिन्यात झालेल्या संयुक्त जयंती महोत्सवात काही विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यांचाही सत्कार करणं नियोजित होतं, पण ते या ठिकाणी उपस्थित दिसत नाहीये. तर नाही, या ठिकाणी इयत्ता 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार आपण देत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. फौजिया सलीम शेख इयत्ता 10वी 429 गुण मिळवून, त्याचप्रमाणे 85.80% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली आहे फौजिया सलीम शेख. त्यानंतर जैनाब फातिमा सत्तार शेख इयत्ता 10वी 318 गुण 63.60% मिळवून उत्तीर्ण झालेली आहे. जैनाब फातिमा शेख. त्यानंतर उल्मा अनवर शेख इयत्ता 12वी 315 गुण 52.50%. उल्मा अनवर शेख. त्यानंतर निजबा अनवर शेख इयत्ता 10वी 300 गुण 60% मिळवून उत्तीर्ण झालेली आहे. निजबा अनवर शेख. त्यानंतर मुजम्मिल अमजद खान अनुपस्थित असेल तर तुमच्यापैकी कोणी त्याचा सत्कार स्वीकारू शकता. त्यांचे आजोबा, मुजम्मिलचे आजोबा सत्कार स्वीकारतायत. इयत्ता 12वी 253 गुण 42.60%. यानंतर मी आजचे प्रमुख वक्ते आयुष्यमान डॉक्टर शांतीपाल ओळ सर यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर्वांना श्रद्धांजली. महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्ववंदनीय विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मनोभावे अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व उपासक, बहुजन हिताय महिला संघाचे उपासक, महिला संघ आणि त्याचप्रमाणे प्रबुद्ध प्रेरणा विहार याचे सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो की मला तुम्ही या कार्यक्रमासाठी बोलवलं म्हणून. या कार्यक्रमाला आल्यानंतर मला असं लक्षात आलं की मी घरातच आल्यासारखं वाटतंय मला. एक तर अक्षयने माझी ओळख करून दिली. अक्षयला लहानपणापासून बघत होतो. अक्षय एवढा छान बोलला असं मला वाटलं होतं, तर पण खूपच चांगलं बोलला तो.
माझा बायोडाटा बाजूला नव्हत्या, तर त्या पद्धतीने त्याने मांडणी केली, खूपच छान. त्यानंतर माझे दादा राजू दादा यादव इथं आहेत, त्यांना मी पाहिलं. दादा जेबीएम करत आहे, माझे मोठे भाऊ आहेत. आणि मला फार अभिमान आहे की या ठिकाणी मामा आहेत, ज्यांना बघून आम्ही सगळेजण घडलो. अवचरे मामांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. त्याचप्रमाणे PR गायकवाड साहेब आहेत, ते देखील माझे मामा आहेत, आत्याचे मिस्टर. म्हणजे मला घरातच आल्यासारखं वाटलं, एवढे लोक इथं आहेत. तर बहुजन हिताय संघ प्रबुद्ध प्रेरणा विहार यांचा हा जो 10वी-12वीचा जो कार्यक्रम आहे, त्यासाठी मी थोडीशी तयारी करून आलो होतो. म्हटलं विद्यार्थ्यांसमोर बोलायचे आहे, तर काहीतरी त्यांना चांगलं सांगितलं पाहिजे. आम्ही प्रोफेसर लोक, तुम्ही द्या तेवढा वेळ आपला कमीच असतो. तुम्ही जर का तासभर मागे म्हटला तर आम्ही 2 तास बोलू शकतो. दुधात पाणी, पाण्यात दूध असं आम्हाला जमतं करायला. आणि आम्ही ते जास्त वेळ स्ट्रेच करू शकतो. आम्हाला तुम्ही वेळ सांगायचा, तर मला किती वेळ आहे? 10 मिनिट म्हणजे 15 मिनिटं आहेत. मी जास्त बोलणार नाही, पण जे काही बोलणार ते आजच्या या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला अनुसरून असंच बोलणार आहे. पहिलं तर असं आहे की कालच एक चांगली घटना घडली की जी आपल्या सगळ्यांनी TV वर पाहिली असेल. मला माहित नाही किती जणांनी TV पाहिला, परंतु काल TV वर अमेरिकेवरून एक तरुण आला, अभिजित दिपके त्याचं नाव. आणि तो विमानतळावर आल्यानंतर त्याने, म्हणजे सर्वांना आश्चर्याचा धक्का आहे की अभिजित दिपके हा कुठल्याही समाजाचा असो, बौद्ध असेल किंवा इतर असेल, परंतु त्याने विमानतळावर आल्यानंतर त्याने जी कॉक्रोच पार्टी तयार केली आहे, कॉक्रोच जनता पार्टी CJP, त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या सभेच्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर विमानतळावर उतरल्या त्याने बाबासाहेबांचं पुस्तक त्याने सगळ्यांना दाखवलं. ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या तरुण पिढीला जेनझी म्हटलं जातं. जेनझी म्हणजे आत्ताची जी पिढी आहे, जनरेशन Z, त्याच्या अगोदरच्या पिढीला मिलेनियल म्हटलं जायचं. आणि नवीन जी पिढी आहे त्याला अल्फा म्हटलं जातं. हे जनरेशन वेगळ्या अशासाठी आहेत की तुम्ही आणि मी, आपण साधारण 80-90च्या दशकातले किंवा माझ्या आधीच्या दशकातले काही लोक आहेत तिकडं. तर आपल्या पिढीनंतर जी येणारी नवीन पिढी असते त्यांचा बौद्धिक विकास जास्त प्रमाणात झालेला असतो. त्यांच्या मेंदूची जी आकारमान असतं ते थोडं जास्त असतं, त्यांची रिसिव्हिंग कॅपॅसिटी जास्त असते. त्यांना तुम्ही काही थोडक्या शब्दात सांगितलं तर ते अतिशय पटकन ग्रहण करतात. अशा या नवीन पिढीला आपण जितकं ज्ञान द्याल तेवढं कमीच असतं. तर या अभिजित दिपकेने जर का बाबासाहेबांचं पुस्तक दिलं असेल तर आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. ज्या संविधानामुळे भारतामध्ये कायदा सुव्यवस्था राखलेली आहे, ज्या कायदा सुव्यवस्थेमुळे आपण सर्वजण इथे शांतपणे बसलेलो आहोत, सुखरूप बसलेलो आहोत, सुरक्षित बसलेलो आहोत, त्या संविधानाला अनुसरून जर का हा एक युवक एक आंदोलन उभं करत असेल तर आपल्या सर्वांनी खरोखर त्याचं कौतुक केलं पाहिजे. एक अमेरिकेत शिक्षण घेणारा युवक आणि एका न्यायाधीशाने, ज्यांचं नाव सूर्यकांत आहे, त्या CJ आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, CJI, जे भारताचे सध्याचे जज आहेत, त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर हा सगळा तरुणांच्या भावनांचा उद्रेक घडलेला आहे. वापडे साहेब पण आहेत, वापडे साहेब पण आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांना इथं पाहून मला फार आनंद झाला. तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया जेव्हा कालच एका इंग्लंडमधील कार्यक्रमात भाषण देत होते, तेव्हा इंग्लंडमधील कार्यक्रमामध्ये देखील त्यांना हे प्रश्न विचारले गेले की तुम्ही युवकांना झुरळ कसं म्हणू शकता, तुम्ही युवकांना असं नावं कसं ठेवू शकता, तुमची त्यामागची भूमिका काय. आणि तो कार्यक्रम उधळ गेला. कालच्या या दोन्ही बातम्या, कालचा 6 जून हा जो दिवस आहे मला लक्षात राहील, कारण अभिजित दिपके आल्यानंतर तो जंतर मंतरवर गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात तरुण गोळा झाले. या तरुणाईकडून आपल्याला खूप अपेक्षा आहे. या तरुणाईला मी 2 शब्द सांगण्यासाठी, आता ह्या 4 मुली आहेत तिकडं ज्यांचा सत्कार झाला, सगळ्याच मुलांना सांगण्यासाठी मी थोडंसं तयार केलं होतं. आपल्या सगळ्यांशी मी माझे विचार शेअर करतो. आताच माझा बायोडाटा सांगण्यात आला. मी काही फार मोठं केलं नाही. आपल्या डोळ्यासमोर जेव्हा एक मोठा तारा असतो, मोठा एक आदर्श असतो, तेव्हा आपलं सगळ्यांचं ऑटोमॅटिक एक कर्तव्य असतं. एक आपसुकपणे आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. मी जे काही शिक्षण घेतलेलं आहे, जे काही आतापर्यंत केलेलं आहे, ते जे काही आहे ते बाबासाहेबांमुळे आहे, त्यात काही वादच नाहीये. आपल्या प्रत्येकाची एक स्टोरी आहे. आपल्या प्रत्येकाची, आणि आमच्या नातेवाईकांना म्हणजे मामांना, PR गायकवाड साहेबांना, राजू दादा, सगळ्यांना माहिती आहे आपली सगळ्यांची स्टोरी आहे. माझी तशी स्टोरी आहे. 10/10 ते आता प्राध्यापक, ही सगळ्यांची स्टोरी जवळपास थोडी मागे पुढं मागे असेल.
आणि त्यामुळे आपल्याला अभिमान आहे की आपल्या डोळ्यासमोर एक चांगला आदर्श आहे, बाबासाहेबांचा आदर्श आहे. तर बाबासाहेबांनी शिक्षणासाठी सांगितलेलं आहे आणि आपण नेहमी शिक्षणाच्या बद्दल आपण चर्चा करत असतो. तर शिक्षण कशासाठी आवश्यक आहे? आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं बऱ्याचदा की या शिक्षणाबद्दल आपण जास्त बोलतो, बाबासाहेबांबद्दल जास्त बोलतो. ते आवश्यक याच्यासाठी आहे की संस्कृतमध्ये एक म्हण आहे, विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यम कदाचनम, विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यम कदाचनम, विदेशे पूज्यते राजा स्वदेशे पूज्यते विद्वान सर्वत्र पूज्यते, स्वदेशे पूज्यते राजा देवी, विद्वान सर्वत्र पूजेत. मी आता या संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगतो. विद्वत्वंच नृपत्वंच म्हणजे विद्वान आणि राजा यांची तुलनाच होऊ शकत नाही. नैव तुल्यम कदाचन, याची तुलना होऊ शकत नाही. विद्वान विद्वान असतो, राजा राजा असतो. आता तुम्ही म्हणाल की तो काळ गेला राजा आणि मुलांचा सत्कार तर याची तुलना करायची नाही. आताच्या काळात देखील राजे लोक आहेत, संस्थानिक लोक आहेत. तुम्ही बघत असाल आपल्या आजूबाजूला शिक्षण सम्राट आहेत, त्यांच्या संस्था आहेत, त्यांच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत. एका वेळी संस्थेमध्ये काम करणारे हजारो शिक्षक, हजारो स्टाफ त्या ठिकाणी आहेत. हे राजे नाही तर काय, हे संस्थानिक आहेत सध्याच्या काळातले. अडाणी म्हणा, अंबानी म्हणा, यांच्या जर का संपत्तीचं मोजमाप केलं तर हे आजकालच्या काळातले राजे आणि सम्राट आहेत. आणि तसंच ती तुलना करू नये हे संस्कृतमध्ये सांगितलं गेलं. आणि ती तुलना का करू नये की याच्यासाठी की स्वदेशी पूज्यते राजा, म्हणजे राजाची पूजा त्याच्या राज्यातच होते. विद्वान सर्वत्र पूजेत, विद्वानाची पूजा सर्व ठिकाणी होते. म्हणजे याच्यासाठी आपण तुलना करू नये. राजा हा पैशासाठी श्रीमंत असतो, परंतु विचारांची श्रीमंती, बुद्धीची श्रीमंती, विचारांच्या पलीकडे जाऊन काही आकलन करण्याची श्रीमंती ही फक्त विद्वानांकडे असते. आणि ते त्यामुळं आपण शिक्षण सतत घेतलं पाहिजे. शिक्षण सतत घेत राहण्याच्या मागे जी ऊर्जा आहे त्याची सतत आपण जोपासना केली पाहिजे. या ठिकाणी बाबासाहेबांचा आपसूकपणे उल्लेख येतो आणि आपल्याला तो अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. याच्यासाठी की बाबासाहेबांकडून आपण ऊर्जा घेतो, बाबासाहेबांकडून शिकतो. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांसाठी काय सांगितलंय ते मी थोडक्यात सांगतो. पुण्यामध्ये आयटीआश्रम सगळ्यांना माहितीच असेल. भवानी पेठेमध्ये त्याच्या शेजारी नानापेठ आहे. नानापेठेमध्ये आयटीआश्रम, डिप्रेस क्लास मिशन ही जी संस्था आहे त्या डिप्रेस क्लास मिशनची आयटीआश्रम नावाची मोठी शाळा शेवाळे साहेब सांभाळत होते. आता त्यांचा मुलगा सांभाळतो. कदाचित त्याचा ताबा आता कॉर्पोरेशनकडे जाणार आहे असं काहीतरी चालू आहे. तर त्या शाळेमध्ये बाबासाहेब बऱ्याचदा यायचे. पुण्यामध्ये आल्यानंतर जसं महात्मा गांधी आगा खान पॅलेसला राहायचे तसे बाबासाहेब आयटीआश्रम किंवा फडईमध्ये काही आपली वस्ती आहे पुढे कॅम्पात, त्या ठिकाणी राहायचे. बाबासाहेबांनी आयटीआश्रम मध्ये आल्यानंतर काही भाषणं दिलेली आहेत मुलांसाठी, लोकांसाठी. आणि या भाषणांमधून बाबासाहेबांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात. पहिलं म्हणजे की बाबासाहेबांनी जेव्हा विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार बोलण्याची इच्छा व्यक्त केली तर बाबासाहेब त्यांना म्हणाले, मुलांनी इच्छा व्यक्त केली की बाबासाहेब तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. जय भीम दवे साहेब. दवे पण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामधून पास आउट झालेले इंजिनियर आहेत, माझे ज्युनियर आहेत. या ठिकाणी बाबासाहेबांनी त्यांची इच्छा मान्य केली आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं की मी संध्याकाळी तुम्हाला जे माझे विचार सांगायचे ते मी सांगणार आहे. संध्याकाळी जेव्हा सभा झाली त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना असं सांगितलं, खूप काही सांगितलं. नेहमीप्रमाणे बाबासाहेबांनी प्रत्येक विषयाची चर्चा केली, परंतु विद्यार्थ्यांना सांगण्याचं जे त्यावेळेसचं जे महत्वाचं काम आहे ते बाबासाहेब, महिलांना देखील सांगितलेलं आहे, पुरुषांना, सगळ्यांना सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी. परंतु बाबासाहेबांनी मुलांना काय सांगितलं हे फार महत्वाचं आहे आणि एका वेळी सांगणार आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. बाबासाहेब म्हटले, वाचले 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 म्हणजे शिक्षण घेतले असं नाही. बघा परत एकदा सांगतो, वाचले 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 म्हणजे शिक्षण घेतले असं नाही. म्हणजे नुसतं तुम्ही वाचन केलं, नुसती इन्फॉर्मेशन घेत गेले तर त्याला वाचन म्हणत नाही. वाचले, त्यावर विचार केला आणि त्याच्यासाठी कृती करण्याचा प्रयत्न केला तर ते खरं शिक्षण, असं बाबासाहेबांनी त्या काळात समजलं होतं. हा 50चा काळ होता, 40चा काळ होता आणि त्या दशकामध्ये बाबासाहेबांनी हे विचार या मुलांना सांगितले होते. खरं म्हणजे बाबासाहेबांनी या गोष्टींची जेव्हा माहिती या मुलांना करून दिली त्यावेळेस मला लिओ टॉल्स्टॉय हे बाबासाहेबांचे एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी म्हटलेली मन मला आठवते. द डिस्टन्स यू हॅव गॉन इज लेस इम्पॉर्टंट दॅन द डायरेक्शन इन विच यू आर गोईंग. म्हणजे बाबासाहेबांनी जसं सांगितलं की एखाद्या
विषयामध्ये तुम्हाला डीपमध्ये जायचं असेल तर आपण सखोल अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्समध्ये सखोल अभ्यास केला, लॉमध्ये सखोल अभ्यास केला, परराष्ट्रीय धोरण प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये त्यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान लिहून अभ्यास केला. या प्रत्येक विषयामध्ये बाबासाहेब डीपमध्ये गेले होते. त्याप्रमाणे आपण खोलवर जाऊन अभ्यास केला पाहिजे. वाचले आजच्या काळात व्हॉट्सअप आहे, आजच्या काळात गुगल आहे, आजच्या काळात बरेचशा प्रकारची माहिती तुम्हाला मिळते. याला माहितीचा विस्फोट, एक्सप्लोजन ऑफ इन्फॉर्मेशन म्हटलं जातं. तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल, नुसतं तुम्हाला नाव टाकायची गरज आहे. शांतीपाल ओवळ असं गुगलवर सर्च केलं की सगळी तुमचं नाव, पत्ता, शिक्षण, कुठे तुम्ही काम करता सगळं मिळून जातं. ह्या माहितीला आपण ज्ञान म्हणायचं की माहिती म्हणायची, हे या तरुण पिढीपुढे आव्हान आहे. तुमच्याकडं कदाचित तुम्हाला थोडंफार चॅट जीपीटी, जेमिनाय, क्लाउड माहीत असेल, पण ही मुलं ही जनरेशन वापरतात. क्लाउड, चॅट जीपीटी, जेमिनाय हे जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळते. माझी सर्वांना नम्र विनंती आहे ह्या जनरेशनला, इन्फॉर्मेशन आणि ज्ञान म्हणजे माहिती आणि ज्ञान याच्याचा फरक आपण ओळखला पाहिजे. बऱ्याचदा आपल्यात पण चर्चा होताना मला माहिती आहे असं म्हणून आपण एखाद्याला गप्प करतो, ते फार चुकीचं आहे. मला माहिती आहे, तुम्ही सांगू नका, मी कालच ऐकलंय, मला माहिती आहे, तुम्ही ही माहिती माझ्याकडे अगोदरपासूनच आहे. माहिती ही माहितीच असते. माहितीवर जेव्हा आपण सखोल अभ्यास करतो, त्याचे 4 रेफरन्स सांगतो, त्याच्यावर आपलं स्वतःचं मत व्यक्त करतो, तेव्हा ती माहिती ज्ञानामध्ये कन्वर्ट होते. माहिती असणं हे कोणाकडे असू शकतं. माहिती आजकाल खूप स्वरूपात इंटरनेटवर आहे. www. तुम्ही कुठलाही वर्ल्ड वाईड वेब म्हणतात त्याला, त्याच्यावर तुम्ही टाकायचा अवकाश, क्लिक ऑफ माऊसवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळत असते. इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही हुशार झाले असा नाही. तुम्ही एखादा पिक्चर पाहिला, त्यातली माहिती मिळाली, एखाद्या वेबसाईटवर गेला माहिती मिळाली, त्याला अजिबात कोणीही ज्ञानी माणूस म्हणू शकणार नाही. जसं बाबासाहेबांनी म्हटलं की वाचले म्हणजे तुम्ही हुशार झाले, शिक्षण मिळालं असं नाही. त्याचप्रमाणे आत्ताच्या काळाला बाबासाहेबांनी त्या काळी म्हटलेलं वाक्य आजही अनुसरून आहे की आता आपण आपल्या इन्फॉर्मेशनला ज्ञान म्हणता येणार नाही. तुम्ही म्हटला की बाबासाहेबांची 4 पुस्तकं मला माहिती आहेत, बाबासाहेबांची टोटल 22 ग्रंथ आहेत. तुम्ही म्हटला की बाबासाहेबांच्या मला सगळ्या पदव्या माहिती आहेत, बाबासाहेबांच्या मोजक्या 13 पदव्या आहेत. बाबासाहेबांनी कुठं शिक्षण घेतलं हे मला माहिती आहे, बाहेर शिकायला गेले होते बाबासाहेब, तसं नाही. तुम्ही जेव्हा स्पेसिफिकली म्हणता की लंडनच्या रॉयल स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्सची डिग्री घेतलेली, तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. तर तुमच्याकडे स्पेसिफिक नॉलेज पाहिजे, तुमच्याकडं योग्यरित्या त्या माहितीचं तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे, तरच त्याला ज्ञान म्हणतात. आजच्या काळात हे फार गरजेचं आहे. आता मुलं सायन्स शिकतात, कॉमर्स शिकतात, आर्ट्स शिकतात आणि पुढे जातात. बऱ्याचदा असं होतं काही वर्षापूर्वी की फक्त इंजिनिअरिंगकडे ओढा होता, पण असं नाही. आजकाल LLM वगैरे लॉकडे पण मुलं जातात, जर्नलिझमकडे मुलं जातात आणि खूप छान शिक्षण घेतात. आता हा जो अभिजित लिमके याचं जे आपण बोलत होतो, तो बेसिकली त्याने इंजिनिअरिंग केलं, वडील इंजिनियर आहे म्हणून काही दिवस इंजिनिअरिंग सोडून त्याने जर्नलिझम केलं. असं हे आपल्या वेगळ्या वाटा आपल्याकडे असू शकतात आणि असायला पाहिजे. हा पूर्ण समाज जो आहे त्याला प्रत्येक घटकाची गरज असते. प्रत्येक घटक म्हणजे ॲडव्होकेट पण पाहिजे, इंजिनियर पण पाहिजे, डॉक्टर पण पाहिजे, स्किल वर्कर पण पाहिजे, आपला एखादा पंखा दुरुस्त करणारा इलेक्ट्रिशियन पण पाहिजे. प्रत्येक जो व्यवसाय आहे त्याला बाहेर एक रिस्पेक्ट आहे, परंतु आपल्याकडे तसा तो आढळून येत नाही. दुकानदार आहे त्याला देखील एक रिस्पेक्ट असतो, आपल्याकडे तसा आढळून येत नाही. म्हणून आपण तो वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या नजरेने पाहायला पाहिजे. या सगळ्या व्यवसायामागं प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे. मी प्राध्यापक आहे व्यवसायाने, माझा व्यवसाय वेगळा आहे. मुलांना जास्तीत जास्त ज्ञान देणं हा माझा व्यवसाय आहे. या व्यवसायाकडे बघताना कुठलाही व्हाईट कॉलर जॉब किंवा ब्ल्यू कॉलर जॉब असे हे जे इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, तशी आपण तुलना न करता प्रत्येक व्यवसाय त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे असं म्हणून जर का त्या व्यवसायाकडं चांगल्या नजरेने बघितलं तर आपली प्रगती होऊ शकते. मी याच्यासाठी सांगतोय की आता ही जी तरुण पिढी आहे, आता या तरुण पिढीसाठी आवश्यक काय आहे, त्यांना डिग्री आवश्यक नाहीये. आता तुम्ही बघाल आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता 75% मुलं नोकरीकडेच पळतात. प्लेसमेंट ऑफिसला गर्दीच असते, प्लेसमेंटला आमच्याकडे नोकरी मिळून जाते सहजासहजी. परंतु काही मुलं स्वतःचे व्यवसाय तयार करतात, स्टार्टअप तयार करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही मुलं MPSC UPSC करतात अक्षयसारखी, काही मुलं आहेत ते GRE देऊन MS करायला बाहेर जातात, काही मुलं आहेत गेट एक्झामला जातात. हे प्रत्येक वेगळ्या वाटेला जाणारे मुलं आहेत. काही मुलं मी जसं सांगितलं
की व्यवसाय सुरू करतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, आमचा सेकंड इयरचा मुलगा एक गाडी तो पूर्ण ट्रान्सफॉर्म करून देतो. आपल्या ज्या गाड्या आहेत, 2 स्टॉप 4 स्टॉप छोट्या गाड्या आहेत, त्या गाडीला इलेक्ट्रिकल प्लस पेट्रोल असं करून द्यायचं, तो किट बसवून द्यायचा. बॅटरी बसवली, त्याचं ते चेन स्प्रॉकेट काढून टाकलं आणि बेल्ट पुली टाकल्या की ती गाडी इलेक्ट्रिक व्हेकल होते. तो आमचा सेकंड इयरचा विद्यार्थी ते करायचा आणि त्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्याने एका गाडीला 30 ते 40 हजार मिळायचे करा. अशा त्याने जेव्हा तो फायनल इयर आला होता त्याच्यात 35 ते 40 गाड्या रस्त्यावर होत्या एका विद्यार्थ्याच्या. तुम्ही बघा, सेकंड इयरला तो अजून पास पण झाला नाही, परंतु पास होताना त्याचं नाव रोहित शेट्टी, आता तो अमेरिकेत IMS करतोय. या विद्यार्थ्याच्या फायनल इयरला 35 ते 40 गाड्या पुण्यातल्या रस्त्यावर धावत होत्या. म्हणजे ही मुलं फार वेगळं करू शकतात. तुम्हाला समजेसाठी हे मी उदाहरण नाही का. याच्याशिवाय काही मुलं सॉफ्टवेअरची कामं करतात, काही मुलं रेंटने आवर्स मध्ये काम करतात, काही डॉलर्स घेतात आणि त्या कोडिंगचं, प्रोग्रामिंगचं, सिक्युरिटी अनालिसिसचं, सॉफ्टवेअरचं टेस्टिंगचं असे कामं घेऊन आत्ताच पैसे कमवायला सुरुवात करतात. हे जग सगळं वेगळं बदललेलं आहे. मुद्दाम ही मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की आता पुढचा येणारा जो काळ असणार आहे तो स्किल बेस असणार आहे. स्किल म्हणजे तुम्हाला एक गोष्ट काय येते ती सांगा. तुम्ही BA BCom BSc झालं काही फायदा नाही. तुम्हाला एक गोष्ट काय आणि कशी तुम्ही व्यवस्थित करू शकता असा युग येणार आहे. तिथून पुढचं सुपर कॉम्प्युटर तर आता मागे पडलाय. आता टेराबाईटमध्ये मेमरी चालू आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सिलिकॉन व्हॅलीमधून ज्या चिप्स तयार होतात त्या चिप आता इतक्या छोट्या झाल्या आहेत की IBMचा तुम्हाला एक प्रोजेक्ट माहीत असेल, तो त्या प्रोजेक्टनुसार म्हणजे इलॉन मस्क माहिती आहे आपल्या सगळ्यांना. इलॉन मस्कने एक प्रोजेक्ट सुरू केला होता. त्याच्यामध्ये कसं सांगू मी तुम्हाला की त्याने गव्हर्नमेंटच्या सगळ्या परमिशन घेतल्याच होत्या, परंतु त्याने काही व्हॉलंटियर्स लोकांना, काही जे ज्यांना त्रास होत होता, मेंदूचा त्रास होत होता, त्या लोकांची परमिशन घेऊन, सायन्सच्या सगळ्या परमिशन घेऊन त्यांच्यासाठी मेंदूमध्ये चिप बसवली आणि या चिपचा, त्या प्रोजेक्टचं नाव आहे ब्ल्यू चिप. त्या चिपचा त्यांनी वापर याच्यासाठी केला की माणसाची मेंदूची ग्रहणशक्ती आणि स्टोरेज शक्ती जी आहे, स्मरणशक्ती, ती वाढवण्याचे प्रयोग केले. म्हणजे इलॉन मस्क जर का बुद्धी वाढवण्याचा आपला हा प्रयत्न असा करू शकत असेल, चिप बसवून डोक्यामध्ये, आजकाल तर छोटे छोटे चिप्सच्या हातामध्ये पण बसवतात. ब्लड प्रेशर, शुगर पण आजकाल डायरेक्टली ते रेकॉर्ड होते तुमच्या मोबाईलवर येते. ते किट मिळालेलं आहे. आता एक किट लावलं की एक छोटासा पॅच असतो, त्या पॅचमधून तुम्हाला ठराविक काळानंतर इन्शुलिन मिळतं, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. तुमचं ब्लड शुगर, BPचं रेकॉर्डिंग होतं आणि जेव्हा जेव्हा जसा डोस आवश्यक आहे तसं ते रिलीज केलं जातं. जपानचं पण एक चिप आहे नाही का आपल्या, आणि दोन्ही बऱ्यापैकी स्वस्त आहे. मी काही ठिकाणी पाहिलं पण ते अफोर्डेबल आहे. काही 35,000 रुपये आणि काही 17,000 रुपये. मला सांगायचं एक हे होतं की असं जर का अतिप्रगत विज्ञान जर का आपल्या आजूबाजूला येत असेल तर आपण सगळे तयार असले पाहिजे. आपण कशासाठी तयार असलं पाहिजे तर या जनरेशनसाठी. आताच मी बघितलं पाठीमागे एक आजी एका मुलाला सांगत होते की जरा लक्ष दे म्हणून. या मुलांना आपण सांगायची गरज नाही, ते लक्षच ठेवतात. एका वेळी ते 4 ठिकाणी बघण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे आणि ग्रहण करण्याची कॅपॅसिटी आहे. उलट त्यांना जास्तीत जास्त नॉलेज आपण दिलं पाहिजे की जेणेकरून ते गुंतून राहतील. या मुलांना तुम्ही लॅपटॉप आणि कम्प्युटर याच्यासाठी द्या की त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे, मनोरंजन न करता. व्हिडिओ गेम्स, नुसते एंटरटेनमेंट, सोशल मीडिया याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. या मुलांवर तुम्ही लक्ष याच्यासाठी ठेवा की तुम्ही त्यांना सोशल मीडियापासून, एंटरटेनमेंट पासून दूर ठेवा. नाहीतर मग तुम्ही त्याचा कंट्रोल नाही केलं तर मग ते कदाचित वायाला जाऊ शकतात. तो पण धोका आहे. कारण मन गुंतून ठेवण्यासाठी जो सेरोटोनिन नावाचा जो आवश्यक घटक आहे तो या क्रियेमधून बाहेर पडतो आणि मग असं आपल्याला त्याची सवय होऊन जाते. आपण ॲडिक्शन मध्ये येतो. 15 मिनिटापेक्षा जास्त आपण मोबाईलच्या शिवाय राहू शकत नसेल किंवा कम्प्युटरच्या शिवाय, टॅबलेटच्या शिवाय, आयपॅड शिवाय राहू शकत नसेल तर आपण ॲडिक्ट झालं असं त्या मुलाचं समजून त्या मुलाला वाचवण्याची जबाबदारी आपली असं समजलं पाहिजे. ह्या माहितीच्या युगात खूप काही तुम्हाला सांगता येईल, पण मला जे 15 मिनिटं दिलेली आहेत त्यामध्ये मी एवढं सांगतो. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा बाबासाहेबांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे त्याच्यामुळं आपण इथं आहोत, म्हणून बाबासाहेबांना अनुसरलं पाहिजे हे पुन्हा एकदा मी सांगून, आपल्याकडं 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी आपल्याला महामंगलसूत्र दिलेलं आहे. महामंगलसूत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महामंगलसूत्रामध्ये 38 कुशल कर्म सांगितले.
38 आता बनते होते बनतेने आपल्याला धम्मपद सांगितलंय. हे धम्मपद तुम्हाला बऱ्याचदा असं वाटतं की अरे 2500 वर्षापूर्वी सांगितलं होतं त्याचा आता काय फायदा, कशाला हे परत पाली भाषेत ऐकायचं. परंतु त्याचे अर्थ जर का समजून घेतले तर खूप काही समजण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये मी आता सगळे जे महामंगल सूत्राचे जे सगळे कडवे ते सांगणार नाही, परंतु चौथं कडवं जे आहे ते मी सांगतो. ते या कार्यक्रमाला, आजच्या कार्यक्रमाला योग्य असं अनुरूप असं आहे ते सांगतो आणि मग थांबतो. बाहू सच्चंच सी पंच विनयोच सुशिक्षितो सुभाषितात या वाचा येता मंगलमतम. म्हणजे या सूत्रामध्ये भगवान गौतम बुद्धांनी लिहिलेलं त्या काळातलं भगवान बुद्ध असं सांगतात, बाहू सच्चंच सी पंच म्हणजे बहुत शास्त्रांमध्ये संपन्न असते. बहुत बाहू सच्चंच सी पंच म्हणजे तुम्ही बहुत शास्त्रांमध्ये संपन्न असते. विनयोच सुशिक्षितो तुमच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये विनय असला पाहिजे. विनय म्हणजे समजूतदारपणा, शांतपणा, अंगात नसलेला वागणूक. विनयोच सुशिक्षितो सुभाषितात या वाचा येता मंगलमतम म्हणजे तुमची जी वाचा आहे, तुमचं जे बोलणं आहे ते सुभाषितासारखं गोड असलं पाहिजे, तरच तुमचं जीवनात मंगल होईल. तुम्हाला तुमच्या हातून चुकीच्या घटना घडणार नाही. बघा 2500 वर्षापूर्वीचे हे महामंगल सुद्धा अजूनही आपल्याला प्रेरणा देतात. तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आणि ह्या विशेषतः या मुलांना तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद मानतो की तुम्ही या ठिकाणी मला बोलायला संधी दिली, माझे विचार मांडण्याची संधी दिली. तुमचं सर्वांचं कौतुक. तुम्ही या मुलांचा कौतुक सोहळा केलाय. सप्त अपरिहार्य धर्म म्हणजे वंचित संघाला जर का आपण हरवू शकतो का, असं एका राजाने गौतम बुद्धांना विचारण्यासाठी एक हुशार विद्वान माणूस पाठवला होता. गौतम बुद्धांनी विचारलं, वंचित संघाला तुम्ही हरवू शकता, परंतु ह्या वंचित संघाला हरवताना हे वंचित संघ असे वागतात का मला सांगा. तर 7 प्रश्न गौतम बुद्धांनी विचारले. त्याच्यावर एक सूत्र लिहिलेलं सप्त अपरिहार्य सूत्र. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जर या समाजामध्ये वारंवार एकत्र येण्याची पद्धत नसेल, वारंवार एकत्र पद्धत येण्याची पद्धत नसेल तर तुम्ही त्यांना हरवू शकता. ते एकत्र येतात का, तर तो माणूस म्हटला हो, वंची हे सदा सर्व काळ एकत्र येतात, एकत्र बसतात, एकत्र मिळून निर्णय घेतात, तर त्यांना हरवता येत नाही. त्याप्रमाणे हा समाज आहे की तुम्ही वारंवार एकत्र येत असाल तर तुमचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही वारंवार येतात. दुसरं, तुम्ही महल्लाकांचा सत्कार करता का. इकडे सिनियर सगळे मंडळी आहेत, चाचा आहेत, अवचरे मामा आहेत, घोरपडे साहेब आहेत, वाकोडे साहेब आहेत, सगळे त्यांनी सिनियर मंडळी आहेत आणि आपापल्या विषयातले तज्ञ आहेत. महल लोकांचा सत्कार करणं, सिनियर लोकांचा सत्कार करणं, त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवांचे बोल ऐकून घेणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. वंचितचे सांगितलेले सप्त अपरिहार्य आणि धम्म आपल्याला अजूनही प्रेरणा देतात. फारसं काही बोलत नाही. बाबासाहेबांच्या बद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आठवण करून देतो की याच महिन्यामध्ये बाबासाहेबांच्या शाळेचा प्रवेश दिन पण साजरा केला जातो. आपण सर्वांनी या तरुण मुलांना ह्या बॅग देण्याऐवजी बाबासाहेबांचं ते पुस्तक दिलं तर फार छान झालं असतं. भले ते 30-40 रुपयाचं असू द्या, 100 रुपयाचं असू द्या, पण ते विचार केले पाहिजेत. इथं या वस्तू देण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार जर का त्यांना कळाले, गौतम बुद्धांचे जर का विचार त्यांना कळाले, जगातील सगळ्या महापुरुषांचे विचार जर का त्यांना देत आले तर विचारांनी माणूस घडतो. कारण एक जे झाड जेव्हा वाढतं, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, झाडाला पाणी आणि माती ऑलरेडी असते, पाणी आपण देतच असतो. आई वडील हे मातीसारखे आहे, मातीतून त्या झाडाचा जन्म होतो. समाज जो आहे त्याच्यातून त्यांना ते पाणी आणि हवा वगैरे मिळत असते. परंतु झाडाची जर का जोमाने वाढ व्हायची असेल, त्याला फळं आणि फुलं यायची असेल तर त्याला खत लागतं, फर्टिलायझर लागतं. ते खत काय असतं तर ते विचारांचं खत असतं. तुम्ही आम्ही त्यांना जर का चांगलं विचार नाही दिले, चांगल्या विचारांचं खत नाही दिलं तर या मुलांकडून जास्त काही अपेक्षा करू नका. ती चूक आपलीच आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की या मुलांना तुम्ही कौतुक करताय, परंतु यांना तुम्ही विचारांनी मोठं केलं पाहिजे. जर का समाज मोठा करायचा असेल तर माणसं घडवली पाहिजेत. जर समाज जगवायचा असेल तर माणसं घडवली पाहिजेत. या प्रेरणेतून तुम्ही हा जो कार्यक्रम ठेवला, या मुलांचं कौतुक ठेवलंय, तुमचं याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. असेच कार्यक्रम होत राहू. विहार हे नुसतं देवळासारखं कीर्तन आणि गाथा म्हटलं जाईल असं होऊ नये, हा बाबासाहेबांचा स्पष्ट आदेश आहे आपल्याला. विहार हे चळवळीचं केंद्र पाहिजे. चळवळी म्हणजे काय, उगीच उठलो काठी घेतली म्हणजे चळवळ नाही. आपण इथं विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे
आणि आपण सतत नवीन नवीन उपक्रम केले पाहिजे. याला विचारांची चळवळ म्हणतात आणि ही अशी चळवळ बाबासाहेबांना अपेक्षित असणारं हे सुंदर विहार पाहून मला खूप खूप आनंद झाला. मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद सर, खूप खूप आभार. या ठिकाणी आजच्या प्रमुख अतिथींसोबत दवे सरही उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही बहुजन हिताय संघाच्या वतीने सहर्ष स्वागत. मी आजच्या दोन्ही मान्यवरांना म्हणजे ओहोळ सरांना आणि दवे सरांना विनंती करतो की काही विद्यार्थी आता उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचा सत्कार घेऊन आम्ही तुम्हाला मोकळं करू. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. या ठिकाणी दवे सर उपस्थित झालेले संघाच्या वतीने मी अध्यक्षांना विनंती करतो की दवे सरांचाही सत्कार करावा. बहुजन हिताय संघाच्या वतीने आयोजित संयुक्त जयंती महोत्सव 2026-27 यामध्ये काही विद्यार्थी सहभागी झाले होते विविध स्पर्धांमध्ये. ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा सत्कार मी मान्यवरांच्या हस्ते करू इच्छितो. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सांची भांगरे हिला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करायचं. संघाच्या वतीने खूप खूप अभिनंदन. त्यानंतर गणेश भांगरे, गणेश भांगरे. त्यानंतर स्वरा भांगरे हे चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक. यानंतर प्रीता भांगरे. यानंतर आजचा जो प्रमुख कार्यक्रम आहे इयत्ता 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्यात काही विद्यार्थी अनुपस्थित होते, ते आता उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यापैकी सिमरन विनय दवे इयत्ता 10वी CBSE बोर्डातून A ग्रेड मिळवून ती उत्तीर्ण झालेली आहे. A ग्रेड म्हणजे 80 ते 89%. सिमरन विनय दवे. यानंतर कस्तुरी मंगेश चौरे एकूण 319 गुण 53.17% गुण मिळवून कस्तुरी मंगेश चौरे उत्तीर्ण झालेली आहे. यानंतर मिहीर हेमंत कुमार साळवे CBSE बोर्डातून A ग्रेड मिळवून उत्तीर्ण झालेला आहे. या ठिकाणी CBSE बोर्डातून 3 विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले. ऍक्च्युअली CBSE बोर्डाची पद्धत ही आहे की त्याच्याकडे ग्रेड दिले जातात आणि या 3ही विद्यार्थ्यांना म्हणजे सिमरन विनय दवे, आरोही धीरज मोरे आणि मिहीर हेमंत कुमार साळवे या सर्वांना 80 ते 89% असे A ग्रेड मिळवून हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता सत्कार स्वीकारले त्यापैकी कुणाला आपलं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा असेल तर त्यांनी पुढे यायचं आहे. फौजिया शेख ही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे. तिचं संघाच्या वतीने हार्दिक स्वागत. Assalamualaikum and good afternoon. Good morning everyone. My name is Fozia Salim Sheikh and I recently passed 10th from Anjuman Islam School. I am very happy to receive this prize for my good marks. I want to thank my grandparents for duas, support, constant support. Your blessings always motivate me to do better in life and in studies. I also thank my parents, teachers for guiding and encouraging me
Along with that support, this achievement is the result of my dedication, consistency and hard work. Thank you. जय भीम सर्वांना आणि गुड मॉर्निंग. खरं मनापासून आभार माझा, कारण की माझा सत्कार करण्याबद्दल. आणि जरी मी अभ्यास हा स्वतः केला असेल, त्याच्यामध्ये मला सपोर्ट करणारे म्हणजे माझे पेरेंट्स, माझी आजी आणि माझे टीचर्स, त्यांचा पण ह्याच्यात खूप मोठा हात आहे माझ्या सक्सेसमध्ये. आणि त्यामुळेच माझी चांगली टक्केवारी 84% 10th ICSE बोर्डमधून मी पास झालो. थँक्यू. जय भीम आणि नमस्कार सर्वांना. मी स्टेट मधून 94% नुकतंच पास केलं ICSE बोर्ड. सगळ्यात आधी तर मम्मी डॅडींना क्रेडिट, म्हणजे ते एव्हरी टाईम माझ्यासोबत होते आणि मला काही लागलं, म्हणजे काही लागलं तर लवकर द्यायचे, काही डिस्टर्बन्स नाही, काही नाही. तर मम्मी डॅडी म्हणूनच हे पॉसिबल झालं. आणि मोठी मम्मी मोठे पप्पा पण. मोठी मम्मी तर असं आम्ही बाहेर जायचो तर मोठी मम्मीच माझ्यासोबत घरात होती, म्हणजे फुल वेळ घरात होती, काही लागलं तर त्याची. मध्ये अभ्यास करताना भूक लागली वगैरे तर मग मोठी मम्मी असं येऊन मला विचारायची, मग अन्नच पण अभ्यास करून दिला मला. आणि माझा मेनली तर मी फोन लावून ठेवला होता म्हणूनच झालं होतं. तर ते मम्मी डॅडीने मला सांगितलं होतं, तर मम्मी डॅडी आणि हां, त्याच्यामध्ये मला एक समजलं की आपण असं भीती नाही ठेवायला पाहिजे की नंतर होईल का नाही, म्हणजे जरी मी करते अभ्यास तरी होणार का नाही होणार. एवढं माहिती की आपण आपलं बेस्ट दिलं तर आपल्याला बेस्ट मिळेल. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी दवे सर हेही एक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे. आयुष्यमान विनायक महादेव दवे सर यांचं शिक्षण इंजिनिअरिंग, BE मेकॅनिकल व MBA मार्केटिंगमध्ये झालेलं आहे. ते सध्या एस्पायर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते युवक सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठी कार्यरत असलेले एक प्रख्यात सामाजिक उद्योजक प्रशिक्षक आहेत. आयुष्यमान दवे हे महाविद्यालय व विविध शैक्षणिक संस्थेत रोजगारक्षम कौशल्य, स्पोकन इंग्लिश, बँकिंग या विषयावर स्वतः प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. त्यांनी 5000हून अधिक विद्यार्थी व युवा व्यावसायिकांना त्यांच्या करिअर संधी वाढवण्यास तसेच कार्यक्षेत्रासाठी सज्ज होण्यास मदत केलेली आहे. अर्थपूर्ण रोजगार संधीबाबत अनेक रोजगार मेळावे आयोजित केलेले आहेत. 2000हून अधिक युवकांना संभाव्य नियुक्ती व करिअर संधीशी जोडण्यात यश मिळवलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षण संस्थेत तसेच सागर ऐवळे मान्यवर उद्योग नेत्यांनी घेतलेली असून ते आज शिक्षण, रोजगार, सामाजिक उत्तरदायित्व यावर मनापासून कार्यरत आहेत. दवे सरांचं बहुजन हिताय संघाच्या वतीने सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतो की आजच्या 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं. सर्वांना सर्वप्रथम जय भीम, नमो बुद्धाय. तर आज आपण बघतो इकडे की 90% सिनियर आहेत आणि 10% आपण स्टुडंट म्हणू शकतो आहे. तर खरं सांगायचं म्हणजे एक्झॅक्ट प्रपोर्शन आहे. रियालिटीमध्ये सांगायचं झालं तर आपल्यावरती जास्त जबाबदारी आहे की मुलांना कसं घडवायचं. हे खरंच राईट आहे की जर सिनियर लोक, कारण हा जो काळ आहे ना, मग चेंजिंग काळ, याच्यामध्ये मुलं तर ॲडॉप्ट होतात, पालक लोक कसे ॲडॉप्ट होतात ते जास्त महत्त्वाचं. मुलं एकदम इझिली ॲडॉप्ट होतात, टेक्नॉलॉजी आहे, पण त्यांचं जे ॲडॅप्टिबिलिटीसाठी मोठ्यांनी कसं ॲडॅप्ट करावं, मोठ्यांनी कसं त्यांना, जसं आता शांतीपाल साहेबांनी सांगितलं, इट इज आर ॲडॅप्टिबिलिटी विच मॅटर्स अ लॉट. ते तर शिकतात. ओके, आता ह्याच्यात काही एक पेपर सर्क्युलेट केला आहे की स्किल्सबद्दल पेपर सर्क्युलेट. आता स्किल्स काय बघा, जेव्हा हे सर्वांनी नीट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, 10th 12th नंतर डिग्रीज तर महत्त्वाचे आहे, डिग्रीचं सर्टिफिकेट मिळतं, BSc, BA, BCom, इंजिनिअरिंग, डॉक्टर सगळ्याचे सर्टिफिकेट, पण स्किल्सचं सर्टिफिकेट नाही आहे. आणि स्किल्स सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा का आपण कुठे जॉबला लागतो किंवा प्रमोशनची वेळ येते
जेव्हा सर्टिफिकेटपेक्षा स्किल्स जास्त महत्त्वाचे, की तुम्ही टीममध्ये कसं काम केलं, तुम्ही कम्युनिकेट कसं केलंय, तुम्ही क्रिटिकल थिंकिंग तुमची कशी आहे, हे सगळे स्किल्स आहेत. आणि हे स्किल्स ॲक्च्युली कामामध्ये समजतात. आणि हे स्किल्स डायरेक्टली येत नाही, हे येतात एन्व्हायरमेंटमधनं. म्हणजे जे पालक आहेत, त्यांचे जे मित्र आहेत, मोठे लोक आहेत, त्यांच्यामधनं हे स्किल्स इम्बाईब होतात. आणि हे ॲक्च्युली प्रोग्रेससाठी महत्त्वाचे. म्हणजे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे, म्हणजे आपण कसं मुलांना घडवलं, राईट. आता त्यातले ना भरपूर असे स्किल्स आहेत, पण मी सगळ्या स्किल्समध्ये जाणार नाही. एक इम्पॉर्टंट स्किल्स जे आपल्याला ॲज अ सिनियर्स म्हणून आपण जे लक्षात घेतलं पाहिजे ते आहे, जे येणाऱ्या काळात आपल्या मुलांना म्हणजे फार सक्षम बनवतील असे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आम्ही घेतो. त्याच्यामध्ये आपण आपल्याला माहिती आहे स्पोकन इंग्लिश आहे, सॉफ्ट स्किल्स आहे, हे आहे. पण ॲज अ इम्पॉर्टंट स्किल मला आज ज्याच्यावर फोकस आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड आणि रेझिलियन्स. ओके, आता आपण म्हणायला म्हणतो की पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड पाहिजे, पण आपण आपल्या मुलांना काय करतो, नेगेटिव्ह काही सांगत असतो, तुला हेच येत नाही, तुला तेच येत नाही, आहे की नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होऊ शकते. आणि हे बाकीच्या समाजांना माहिती आहे बरं, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मुलांना कसं पॉझिटिव्ह ठेवायचं. आपल्या कधी कधी काही लोकांमध्ये ते थोडंसं म्हणजे मिसिंग आहे, त्याचा फार मोठा प्रॉब्लेम मुलांवर येतो. तर ह्याची मेंटॅलिटी पॉझिटिव्ह ठेवणे ही सगळ्यात मोठी स्किल पालकांना शिकली पाहिजे, आपल्याला शिकली पाहिजे की मुलांना पॉझिटिव्ह कसं ठेवायचं. तर त्याच्यामध्ये काय आहे, आजकाल आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एक आपण म्हणतो एक स्किल आहे रेझिलियन्स म्हणून. रेझिलियन्स म्हणजे काय, की फेलियर आलं की लोक निगेटिव्ह होतात, खरं नाही का. तर कॉर्पोरेटमध्ये याला म्हणतो रेझिलियन्स स्किल. म्हणजे इथं येतं सेल्फ कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड. ही स्किल की आपल्या स्वतःच्या मनाला पॉझिटिव्ह विचार देणे ही स्किल आहे बरं का. ही इन्व्हाइट करायला लागते, ही शिकायला लागते. ही पहिले ते आपण शिकायला लागतं, मग आपल्याला मुलांना शिकवून म्हणजे कसं काय शिकवून द्यायचं ते बघायला लागतं. तर येणाऱ्या काळात काही स्किल्स आहेत, त्यातले जवळजवळ 11-12 स्किल्स आहेत, पण त्यातले महत्त्वाचे आपल्या दृष्टीने कुठले, तर पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह थिंकिंग स्किल ही येणाऱ्या काळात बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन फार महत्त्वाची आहे. कॉम्पिटिशन भरपूर आहे, आपल्या मुलांना कसं पॉझिटिव्ह ठेवायचं याचे भरपूर बुक्स आहेत. व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, कसे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस ठेवायचे ते सगळं आपल्याला शिकायला. आणि याच्यासाठी टेक्निक्स आहेत भरपूर. आता जसं सिमरनला 94% मिळाले, तर आम्ही काय केलं, भिंतीवरच लिहिलं होतं आधीच. तर असे काही सेंटेन्सेस आहेत ना भिंतीवरती लिहून द्या, जेणेकरून आपले एम, आपली मेंटॅलिटी हा नेहमी पॉझिटिव्ह असते. ठीक, हा झाला पहिला पार्ट. की आणि असे भरपूर टेक्निक्स आहेत. तुम्ही जर गुगलवरती विचारलं, चॅट जीपीटीला विचारलं की हाऊ टू कीप माय चाइल्ड पॉझिटिव्ह किंवा हाऊ शुड आय बी पॉझिटिव्ह, तर पॉझिटिव्ह थिंकिंग स्किल कशी इम्प्लिमेंट तर ते सांगा. हा झाला पहिला वर्ग. आता शांतीपाल पवार साहेबांनी मगाशी फार चांगले पॉईंट सांगितले. त्यातला एक म्हणजे काय, डिजिटल लिटरसी. आता येणारा काळात तो AI चा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि तो AI म्हणजे AI मध्ये यूज कसं करतो आपण AI ला, ही फार मोठी स्किल आहे. प्रॉम्प्ट दिलं की ते चॅट जीपीटीवर सगळं ते सांगतो. तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो बघा, आपल्याला कसं महत्त्वाचं किती महत्त्वाचं आहे बघा. नॉलेज कॉर्पोरेशन जे आहे तिथं आता येणारी जनरेशन, समजा उद्या बुद्धिझमवरती काही विचारायला गेले चॅट जीपीटी, तर त्या चॅट जीपीटीला फीड कुठलं मिळणार आहे, बुद्धिझम कुठलं समजणार आहे, त्याला LLM म्हणतात. येणारी जनरेशन आपल्याला विचारणार नाही येते की हे काय, ते चॅट जीपीटीला विचारतात. पण चॅट जीपीटीला फीड कुठलं मिळणार आहे म्हणजे. आणि असं आता ही जी गोष्ट आहे ती बाकीच्या लोकांना माहिती आहे, ते काय करतात की येणारी जनरेशन चॅट जीपीटी बघणार आहे ना, पण चॅट जीपीटीला आधीपासूनच वेगळं इन्फॉर्मेशन देतात. मग ते जागतिक लेवलवर तिथं मग जे कल्चर दिसतं ते वेगळं दिसतं. बुद्धिझम हे फार मोठं कल्चर आहे, हे तिथं दिसत नाही. मग ते काय म्हणतात, तुम्ही कुठं चॅट जीपीटीला यायला दिलं, म्हणजे ही स्किल कुठं गेली. येणारा काळ फक्त बुक्सचा नाही, तो तर LLMचा आहे, तो तर चॅट जीपीटीचा आहे, तो तर AIचा आहे. पण तिथं आपली इन्फॉर्मेशन कुठे आहे, तिथं आपल्याला इन्फॉर्मेशन फीड करायला लागेल. तर ही पण एक मोठी स्किल आहे डिजिटल लिटरसी, की येणाऱ्या जनरेशनसाठी आपल्याला ती इन्फॉर्मेशन ती आपल्या आधीपासून LLMच्या द्वारे, चॅट जीपीटीच्या द्वारे, जेमिनाय AIच्या द्वारे ती आधीच तिथं स्टोअर करायला लागेल,
जेणेकरून आपली मुलं बाहेर देशात असतील तर नुसतं लॉग इन करतील तर बघतील की व्हॉट इज 8 फोल्ड पार्क, पंचशील काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये पाहिजे की व्हॉट इज द कल्चर ऑफ इंडिया, ही सगळी तिथं पाहिजे. आता इथे आम्ही डिजिटल लिटरसी महत्वाची आपण सांगताना आपण 10 जणांना सांगू, पण ते चॅट जीपीटी 1 करोड लोकांना सांगता येईल. ही आली स्किल, किती महत्वाची स्किल आहे. म्हणजे आपलं कल्चर पुढे कसं वाढवायचं हे टूल्स आहे. आणि या टूल्स मध्ये आपण मागं पडतो तर आपण आपलं कल्चर कसं पुढे घेऊ. तर ही बघा ही दुसरी स्किल, पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, डिजिटल लिटरसी ही आहे. नंतर तिसरी म्हणजे आपण म्हणतो बघा कोलॅबरेशन. एकट्याने कधी कुठलं काम होतं बरोबर आहे. आता आम्ही ट्रस्ट चालवतो, नोकरी मिळायला घेतो, स्किल डेव्हलपमेंटची कामं करतो, अशी भरपूर युवकांसोबत आमची कामं असतात. पण हे कधी एकटं करत नाही. हे काय करतो आम्ही कोलॅबरेटिव्हली करतो. कोलॅबरेशन म्हणजे प्रत्येकाची एनर्जी दुसऱ्यांची एनर्जी सोबत सिनर्जी होते आणि आपण म्हणतो ना 1+1 इज नॉट 2, 1+1 बिकम्स 11. एवढ्या लेवलची ती एनर्जी सिंक्रोनाइज करून आउटपुट देते. मग ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण टीम वर्क, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन हे स्किल्स आहे. ज्याला हे स्किल चांगलं येईल विथ पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड तो प्रगती करेल ना. तो प्रगती कुठं करेल, कंपनीमध्ये पण प्रगती करेल. मग ही आपल्या मुलांमध्ये कधी आणायची आपण आणि हे कोण आणणार, हे आता आपलंच कर्तव्य आहे ना की आपल्या मुलांमध्ये कोलॅबरेटिव्हली, टीम वर्क, कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन स्किल्स हे 4 स्किल्स शिकवून पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड शिकवून त्यांनी कोलॅबरेटिव्हली एनर्जी कंबाईन केली पाहिजे. 1+1 इज इक्वल टू 11 याला म्हणतो आपण सिनर्जी. आणि ही जी स्किल आहे या स्किलमध्ये आपली मुलं कुठं मागे नाही पडतात. दे शुड ऑलवेज बी अहेड ऑफ एव्हरीवन, जेणेकरून आपलं जे विजन आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. बरोबर आहे. तर आपण काय काय कव्हर करतो. आता मी ऍक्च्युली आम्ही पण ट्रेनिंग घेतो. तर ट्रेनिंगमध्ये काय की वी ऑलवेज ट्राय टू रिपीट व्हॉट वी आर सेइंग. पहिल्यांदा आपण बघितलं की पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड ही सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग स्किल ही कोणामध्ये कशी आहे. ओके. सेकंड आपण बघितलं कोलॅबरेशन, टीम वर्क ही स्किल आहे. थर्ड आपण बघितलं की डिजिटल लिटरसी. लिटरसी म्हणजे AI प्लस डिजिटल ही फार मोठी स्किल आहे. येणाऱ्या काळात तीच प्रॉमिनंट होणार आहे. तिथं LLMचं फील्ड जाणार आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन विजन डेव्हलपमेंट, विजन बिल्डिंग हे ते चॅट जीपीटी करणार आहे. म्हणजे तिथं आपला फार मोठं आपण तिथं आपलं सक्रिय काम पाहिजे आधीपासून हे आहे. पण त्यानंतर असं मुलांना शिकवलं किंवा पुढे येऊन बोललं. प्रेझेंटेशन स्किल ही एक फार महत्वाची स्किल आहे. ओके. आपण आता ह्याबद्दल का बोलतो 10th 12th नंतर जे करायचं ते डिग्री कुठली घ्यायची, एज्युकेशन कुठलं घ्यायचं ते आपल्याला आजकाल ऑनलाईन पण कळतं. पण स्किल्स कुठले पाहिजे, येणाऱ्या काळात स्किल कुठले पाहिजे जेणेकरून आपण आपल्या समाजाची आपल्या देशाची प्रगती होईल ते महत्वाचे. आपल्या मुलांची प्रगती ते आहे. ओके. तर आता याच्यामध्ये प्रेझेंटेशन स्किलवर आपण काय एवढं महत्व देतो. तुम्ही ऐकलं असाल सगळीकडे कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय. स्किलचं ऍक्च्युअली डेफिनेशन काय, ॲबिलिटी टू परफॉर्म अ टास्क इफेक्टिव्हली अँड एफिशियंटली. हे स्किलचं डेफिनेशन, ॲबिलिटी टू परफॉर्म अ टास्क इफेक्टिव्हली अँड एफिशियंटली. तर ही जी स्किल आहे ही आपल्या मुलांमध्ये पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल कम्युनिकेशन स्किल सगळीकडे. पण कम्युनिकेशन स्किलचं जे हायएस्ट एपिटोम म्हणतो आपण, हायएस्ट लेवल इज प्रेझेंटेशन स्किल. जर मी काय बोलतोय माझं असं एक माइंडमध्ये असं की मी जे बोलतोय ते प्रत्येकाला तेच समजतं का जे मी बोलतोय ते म्हणजे कम्युनिकेशन. आणि याचा हायएस्ट लेवल इज प्रेझेंटेशन स्किल. मग आपल्या मुलांना कधीही चान्स द्या प्रेझेंटेशन स्किल नक्की शिक, जेणेकरून हे विचार जे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. तर ही प्रेझेंटेशन स्किल. बरं आता ही स्किल कुठे शिकवत नाही, कुठे शिकवतो ना, कुठल्या स्कूलमध्ये शिकवत ना कुठल्या कॉलेजमध्ये शिकवत. मग आता काय करायचं आपण, मग आता त्यांना एक्सपोजर कसं द्यायला लागणार मुलांना. म्हणजे आपल्या विहारांमध्ये असे सेशन्स यावे लागतील जिकडे ही मुलं येतील समोर आणि बोलतील. नाही तर उद्या कॉलेजमध्ये जातील तिथं बाकीचे समाजाचे लोक बोलतात, आपली पोरं कधी बोलतील, किती रिस्क आहे मोठी. मग आता हे कुठून करायचं निर्माण, हे विहारांमधून शिकवायला लागेल त्यांना. तुम्ही समोर या आणि बोला. म्हणजे जेव्हा इकडे ते 10 वेळा बोलतील तेव्हा कॉलेजमध्ये हजारो ऑडियन्स असेल समोर ते बोलतील तिकडे. म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं झालं. म्हणजे आपल्याला याचा सिलेबस काही कसं शिकवायचं हे फक्त प्रॅक्टिसनीच येणार.
तर हे जे आपण मी आता पेपर डिस्ट्रीब्यूट केला याच्यामध्ये मेन स्किल्स ज्याला म्हणतो आपण 21st सेंचुरी स्किल्स, ह्या सेंचुरीमध्ये महत्त्वाचे कुठले स्किल्स ते याच्यामध्ये आहे. त्यातले आपण काय काय स्किल्सच कव्हर करतो. सगळं स्किल्स कव्हर करायला तर एक आठवडा लागतो ते आमचे सेशन. पण सांगायचं म्हणजे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड आहे, कोलॅबरेशन आहे, टीमवर्क आहे, कम्युनिकेशन स्किल्स आहे आणि सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजेच पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड. हे आपल्या पोरांमध्ये इन्व्हाइट करण्याचे पूर्ण सिलेबस. माझं तर म्हणणं असं आहे की बिहारांनी हे जरी कामं केलं की आपल्या पोरांना कसं पॉझिटिव्ह स्किल्स ठेवलं, इतकं मोठं ब्लेसिंग येणाऱ्या जनरेशनवरती राहील. तेवढंच काम केलं तरी ओके. मग आता आपण बघू बघा नेक्स्ट याच्यामध्ये काय दिलं. इन्व्हेस्टमेंटचे स्किल्स. पगार लागला, पगार मिळायला लागला की पोरं उडवतील पैसे, किती डेंजरस आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट, बँकिंग, मनी मॅनेजमेंट स्किल ही स्किल आहे. एखाद्याला 1 लाख रुपये पगार मिळाला तरी तो भिका येऊ शकतो, बरोबर आहे का. म्हणजे मनी मॅनेजमेंट स्किल एकदम महत्त्वाची स्किल आहे. ही आम्ही कंपनीजमध्ये इव्हन कॉलेजेसमध्ये डिटेलमध्ये कव्हर करतो. ओके. मग लाईफ लॉंग लर्निंग. आता लाईफ लॉंग लर्निंग काय, आपल्याला वाटतं की डिग्री झाली म्हणजे झालं, शिकलो वगैरे सगळं झालं. प्रत्येक दिवशी जसं वळसाहेबांनी सांगितलं की प्रत्येक दिवशी चेंज, एव्हरीथिंग इज चेंजिंग ॲट अ व्हेरी रॅपिड पेस. आणि इन्फॉर्मेशन जशी फ्लो होती. आपण जे 1 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जरी राहत असेल ते आत्ता बरोबर नाही, संपलं तरी गेले 1 वर्षापूर्वी. पण आपण तर 10 वर्षापूर्वी असतो. मागच्या वर्षी काय झालं ते आज व्हॅलिड नाही, एवढं फास्ट चेंजिंग. तर मग लाईफ लॉंग लर्निंग स्किल हे पोरांमध्ये आत्तापासून टाकायला. आपण बघतो बघा, इंजिनियर झाला की बाबा त्याला काय सोशोलॉजी कळत नाही, कारण सोशोलॉजी हा विषयच नव्हता त्याच्यामध्ये. इंजिनियर झाला म्हणजे इकॉनॉमिक्स त्याला जास्त कळतच नाही, कारण इकॉनॉमिक्स फक्त इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स होतं, जनरल इकॉनॉमिक्स कधी नव्हतं. पण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय झालंय, यू कॅन पिक अँड चूज द सब्जेक्ट असं झालंय न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. म्हणजे जसं बुफेचं डिनर लागतं ना, आपण भाज्या वगैरे वेगवेगळ्या आपल्या आवडीचे घेतो, तसे आता सब्जेक्ट आवडीचे घ्यायला लागले. एखादा इंजिनियर झाला की तो म्हणतो पण मला इकॉनॉमिक्स पण शिकायचं, मग तो इकॉनॉमिक्स निवडी करू शकतो. एखादा बीकॉम मला म्हटला नाही मला एक हा सब्जेक्ट पाहिजे, दुसरा सोशोलॉजीचा पाहिजे, तो घेऊ शकतो. म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये भरपूर चेंजेस झाले. जर त्या चेंजेसला आपण आत्तापासून एका नवीन झालो तर आपण मागे राहू. याचा अर्थ काय, लाईफ लॉंग लर्निंग दिस बिकम्स अ नॅचरल व्हर्च्यू फॉर एव्हरीथिंग. नेहमीसाठी राहणार आहे. जिकडं लाईफ लॉंग लर्निंग थांबलं तिथं अधोगती चालू असं झालं. कारण आता बाबा कम्प्युटर आहे, कोण माहिती आता कम्प्युटर शिकणाऱ्या लोकांना नोकरीच नाही, कोडिंग शिकतायत नोकरीच नाही. मग आता कशात काय कसं काय नोकरी नाही, कारण कोडिंग जे ना कोडिंग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स करते. आता हे शब्द आपल्यासाठी किती नवीन झाले. कोडिंग काय बाबा, हे काय. आता येणारा काळ काय, इथं कोडिंग करायचं म्हटलं की 10 मिनिटात ते AI कोड करून कोडिंग करून पोरांना काय करणार, म्हणजे आतापासून कोडिंग शिकवायचं. बघा किती फास्ट चेंज होतं, राईट. सो हे लाईफ लॉंग लर्निंगमध्ये महत्त्वाचं आहे. अजून आपण आज लकी आहोत की म्हणजे शांतिपाल वा इकडे आपल्यासोबत होते, ते म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मेन प्रोफेसर. त्यांचं PhD रिसर्च वगैरे एवढं जास्त आहे की आपले पोरं त्याच्यात आले पाहिजे. तर रिसर्च स्किल त्यांनी आपले पॉईंट उपस्थित केला. बिझनेस करायची स्किल, मला एंटरप्रेनरशिप स्किल. बघा ही स्किल्स किती स्किल्स आहे बघा. एंटरप्रेनरशिप स्किल्स, बिझनेस करायची स्किल, पण एक स्किल आली. आता हे शिकवत नाही कुठे, म्हणजे पोरांना आपल्या आत्तापासून शिकवायला लागेल. विहारांचं काम हे पण आलं ना. हे सगळे एवढे जे 10-12 स्किल्स बोलतोय आपण, हे शिकवणार कधी आपल्या पोरांना. नाही शिकवलं किती रिस्की आहे बघा पुढे. हे आहे पण रिसर्च स्किल आहे. आणि मी आता लास्ट त्याच्यावरती येतो बघा, नेशन बिल्डिंग स्किल, राष्ट्र निर्माण स्किल. म्हणजे नेशन बिल्डिंग म्हणजे संविधान जे आहे त्याची अंमलबजावणी होतीये का नाही. संविधान आहे कोणाच्यातरी हातामध्ये, त्याची अंमलबजावणी होती की नाही, त्याला म्हणतो आपण राष्ट्र निर्माण स्किल्स. मग ते मेजर कसं करायचं होतं इकडे, तिथे खरंच इम्प्लिमेंट होतंय. त्याचं मेजरमेंट काय बाबा, जे प्रिएम्बल आहे आपलं, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी,
ते फक्त पेपरवरती आहे तर खरंच समाजात देशामध्ये ते इम्बाईब होत आहे. आणि जर होत आहे तर त्याची मेजरमेंट काय, तर त्याचे मेजरमेंट 4 आहेत. 4 पहिल्यांदी बघा, आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे पहिलं मेजरमेंट. आज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचं रँकिंग आपलं 99 आहे. जगात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन इंडियात, सगळ्यात जास्त युवक इंडियाकडे, सगळ्यात चांगलं संविधान आपल्या देशाकडे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं रँकिंग 90 आहे. युथ डेव्हलपमेंट इंडेक्स 122. मग आता काय नेशन बिल्डिंग स्किल हे आपल्या पोरांना शिकवलं पाहिजे. सो एवढे सगळे स्किल्स मला वाटतं आपण ना आपण हे चालू केलं पाहिजे. हळूहळू हे सगळे प्रकल्प आपण इकडे चालू करू. ठीक आहे. आणि मला वाटतं आजच्यासाठी एवढं भास आहे की फारच डिटेलमध्ये बोललेलं आहे. एवढे सगळे स्किल्स, एवढे सगळे कौशल्य आपल्याला आतापर्यंत वाटायचं स्किल म्हणजे फक्त स्किल आहे, पण एवढे डिटेल. तर आय स्टॉप हिअर. सो मला इथं बोलण्याबद्दल सगळ्यांचा ज्यांनी सत्कार स्वीकारला त्यांच्या पालकांपैकी कोण आपलं मनोबल करण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांनी पुढे यायचं आहे. अस्सलामुअलैकुम. आज हमारे डॉक्टर का जो हौसला बुलंद करने की योजना, उनका हौसला बुलंद किया, उनका मैं बहुत शुक्रिया अदा करता हूँ. और हमारे जो बच्चे हैं, क्या है, हमारे जो लड़की है, जो हमारी लड़कियों के लड़कियाँ हैं, 9 शहर से 3 लड़कियों के, एक लड़की के 2 है. और ये क्या है, इनमें उमंग है सीखने की. क्या जब आदमी जब उसमें दिल से अगर सीखना चाहता है तो ही आगे जाता है. अगर मार ठोक के तुम मनाएंगे तो नहीं बनने वाला. तो बच्चों को दिली शौक चाहिए और हमारे बच्चों में दिली शौक है, इसलिए मैं उनको हमेशा हौसला देता हूँ. बच्चों करो, जो करना है करो, मैं तुम्हारे पीछे. क्या हमेशा के लिए मैं यही बोलता हूँ कि अच्छा अभ्यास करो, कुछ तरक्की करके बताओ तो अपना भी नाम होगा, अपने खानदान का नाम होगा, दादा दादी का नाम होगा, नाना नानी का नाम होगा. ये एक पीढ़ी से हमेशा के लिए सबका नाम होता है. उसकी बजाय गांव का भी नाम होता है, क्या और स्कूल का भी नाम होता है. ऐसे सिलसिला चले आ रहा है. तो अब मैं क्या है, ज़्यादा कुछ बोल नहीं सकता हूँ, टाइम ज़्यादा हो गया. बोलना तो बहुत कुछ है, मगर मैं सब बच्चों को बधाई देता हूँ. अल्लाह ताला उनको तरक्की अता फरमाए और वो हमेशा तरक्की करें, ये दुआएं करता हूँ. सर्वांना सप्रेम जय हिंद, नमो बुद्धाय. आजच्या या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा जो तुम्ही सत्कार केला, त्यांनाही उत्साह वाटतो अजून चांगला अभ्यास करायचा. आपल्यालाही समाधान वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी केलं आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वांचे खूप खूप आभार. आणि आज खूप स्पीकर्स जे आहेत त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी इथे शेअर केल्या. मला वाटतं त्याला नुसतंच इन्फॉर्मेशन न ठेवता थोड्या थोड्या टप्प्यांनी त्या गोष्टींवरती आपण सर्वांनीच ॲक्शन घेतले पाहिजे. कारण नाहीतर नुसतं ऐकत जातो, दुसरा रविवार येतो, परत ते तसंच चालू राहतं. तर थोड्या थोड्या गोष्टी घेऊन त्याच्यावरती आपण प्रोग्रेस करायला पाहिजे. मुलांना आपली सर्वांचीच म्हणजे आई वडिलांची, आजी आजोबांची, चांगल्या मित्रमैत्रिणींची खूप खूप गरज आहे. कधी कधी मुलं आई वडिलांचं ऐकत नाही, पण तीच गोष्टी एखाद्या मैत्रिणीने सांगितली ना की त्यांना पडतं. तर चांगल्या सर्कलमध्ये आपली मुलं असणं पण खूप गरजेचं आहे. त्यांना प्रोत्साहन देणं किंवा त्या ग्रुपला पण आपण एकत्र पुढे नेणं, म्हणजे माझाच मुलगा किंवा माझीच मुलीने पुढे जायचं असं न करता त्या ग्रुपला जर आपण एकत्र मिळून काही सांगू शकलो आणि त्याच्यावरती स्टेप्स घेता आलं तर मला वाटतं खरंच एक जसं विनय सरांनी सांगितलं की राष्ट्र निर्माण जे होऊ शकतं ते टीमवर्क म्हणूनच होऊ शकतं. आणि एखाद्या ग्रुपनी ते केलं मग दुसरं मी अजून प्रोत्साहन होईल. तीच मुलं दुसऱ्यांना ते सांगू शकतात आणि वी कॅन ग्रो ॲज अ टीम.
हेच सांगून मी सर्वांचे आभार मानते आणि परत आपण भेटूयात. ही चळवळ जी आपण जस्ट एक विचार जो मांडला तो पुढे पण त्याला पुढे नेऊया. थँक्यू. यानंतर आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान अवचरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण घातलं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महामातांना परिवार अभिवादन करतो. विचारमंच उपस्थित असलेले आमचे शांतीपाल वळसर काही कारणानिमित्त गेले. त्यानंतर आमचे विनय महादेव दवे मेकॅनिकल इंजिनियर, आमच्या महिला अध्यक्ष आत्ताताई गायकवाड, त्याचप्रमाणे संघाचे ऑडिटर अक्षय गायकवाड, उपस्थित बंधूंनी दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या संघातर्फे 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. त्याप्रमाणे आजही आपण 7 जूनला 10वी 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. त्याकरिता आपण प्राध्यापक शांतीपाल ओवाळ मेकॅनिकल इंजिनियर यांना निमंत्रित केलेलं होतं. आपण आपल्या विनंतीला मान देऊन अगदी वेळेवर ते या ठिकाणी आले. त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. शांतीपाल ओवाळ आमच्या भारतीय गौतम सभेचे विश्वस्त रोहिदास गायकवाड यांचा ते भाचा आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीतून त्या शांतीपाल ओवाळांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे. माझे जवळचे नातेवाईक पण आहे ते आणि त्याला लहानपणापासून ओळख. त्याचे आई वडील अत्यंत गरीब आहे आणि अशा परिस्थितीत मेकॅनिकल इंजिनियर होऊन आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत असताना अनेक पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि हे काम करत असताना देखील सामाजिक क्षेत्रात शांतीपाल ओवाळचं नाव आहे. महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर अनेक विहारांना त्यांनी जवळपास 193 बुद्धमूर्तीचं वाटप केलेलं आहे आणि अजून करत आहे. असे शांतीपाल ओवाळ आपल्याला आज प्रमुख लाभलेले आहेत की जरी नसले तरी त्यांच्यासाठी जोरदार आहे. दुसरी गोष्ट, पहिल्यांदाच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करायला पाहिजे होतं. पुन्हा एकदा 10वी व 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मी बिहारतर्फे अभिनंदन करतो. दुसरे वक्ते प्राध्यापक विनय महादेव दवे हे देखील मेकॅनिकल इंजिनियर आहेत, MBA झालेले आहेत, अतिशय उच्च शिक्षित आहेत. त्यांच्या विशेष आता त्यांनी इथे आमच्या जानेवारीमध्ये त्यांनी आरोग्य या ठिकाणी आपल्या विहारात घेतलेलं होतं. त्यांचे सासरे आमचे डॉक्टर कडाने सर आहेत. अत्यंत म्हणजे हे कुटुंब अतिशय उच्च शिक्षित आहे आणि चांगले त्यांना मुलांना ते मार्गदर्शन करत असतात आणि समाजामध्ये त्याचं चांगलं नाव आहे. त्याचे वडील माझे जवळ हे आपल्या विहाराची सभासद 2-3 वर्षापूर्वी त्याचं वयोवृद्ध काळाने निधन झालेलं आहे. तेव्हा असा हा आपण कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. आता बघा, मे महिन्यामध्ये नीटची परीक्षा झाली आणि त्याचा पेपर फुटला. लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. ते पेपर बोलणारे होते त्यांना अटक झाली. त्यांना म्हणजे पण पुन्हा परीक्षा घेण्याची सरकारची वेळ आली की पुन्हा परीक्षा आहे. लाखो विद्यार्थ्यांचं किती मोठं नुकसान झालेलं म्हणजे अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रातही फार मोठा भ्रष्टाचार आहे चालू आहे. त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचं फार मोठं पुन्हा नुकसान होतं. तेव्हा 10वी 12वी विद्यार्थ्यांना त्या दोन्ही वक्त्यांनी अतिशय सुंदर इंजिनिअरिंग म्हटलं की आमच्याकडे होतं म्हणून जातं. पण आम्ही 11वी 12वी तर आम्ही कुठे कॉलेजमध्ये गेलोच नाही. त्यामुळे आमचं जास्त त्याची शिकायला नाही. तरी देखील जे 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना या दोन्ही
मग त्यांनी जे काही इंजिनिअरिंगबद्दल म्हणा किंवा काही जे सांगितलं त्यांनी ते त्यांच्या अगोदर त्यांच्यासाठी त्यांना फायदेशीरच राहणार आहे. तेव्हा मी आमचे इस्माईल खान त्याच्या पण अभिनंदन करतो की त्यांची 5 नातवंड त्या ठिकाणी झालेले आहेत. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी भारताचं खूप खूप अभिनंदन करून या ठिकाणी मी सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शनाचं काम मी रमेश मोहोळ सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं आभार प्रदर्शनाचं काम सर्वांना जय भीम. सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन, आदरणीय विचारणा, तसेच उपस्थित सर्व उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम. माझ्याकडे आभार प्रदर्शनाचं काम दिलं आहे. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात वंदनेनंतर आजचे जे प्रमुख वक्ते होते शांतीपाल आव्हाड सर, त्यांचा जे परिचय आपल्या अक्षय गायकवाड यांनी करून दिला. आजचे वक्ते भरू आयामी व्यक्तिमत्व होते. ते टेक्निकल भागात विचारवंत, धार्मिक कामात, सोशल कामात, तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात, तसेच बऱ्याच क्षेत्रात, म्हणजे एक माणूस किती क्षेत्रात कार्य करू शकतो याची माहिती आपल्याला अक्षय गायकवाड यांनी दिली. त्यांचे मी आभार मानतो. त्यांच्याबद्दल टाळ्या होऊ द्या. त्यानंतर आजचे गीत अर्चनाताई गायकवाड यांनी गायले, बुद्ध कबीर भीमराव फुले. तर त्यांनी आपल्या गोड आवाजात हे गीत गायलं. त्यांचे पण खूप खूप आभार. त्यांच्याबद्दल टाळ्या होऊ द्या. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला आणि तसेच संयुक्त जयंतीमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचा पण सत्कार करण्यात आला. 10वी आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आपल्या सर्वांनाच अभिमान असून मी त्यांचे अभिनंदन करतो. हे यश त्यांच्या कष्टाचे फळ आहे. त्यांनी आतापर्यंत जी मेहनत केली त्याचे फळ आहे. त्याच्याबद्दल 1-2 लाईन म्हणतो. मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उनको भी मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से ही उड़ान होती है, हौसलों से ही उड़ान. तसेच ज्यांना कमी गुण मिळाले किंवा जे मागे राहिले त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपले प्रमुख वक्ते होते शांतीपाल सर. त्यांनी 15 मिनिटात खूप महत्वाची माहिती सांगितली. त्यांनी आजच्या करंट परिस्थितीवर इतकेपासून सुरुवात केली, आजच्या तरुण पिढीत काय विचार चालतात हे सांगितले, शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. इतकंच नव्हे तर बाबासाहेबांनी बुद्धांचे विचार पण त्यांनी सांगितले. महामंगल सूत्र सुद्धा त्यांनी त्याबद्दल माहिती सांगितली. तर त्यांचे पण फार फार आभार. ते गेले आता तरी सुद्धा त्यांच्याबद्दल जोरात टाळ्या वाजवा. त्यानंतर आजच्या कार्यक्रमात दवे सर पण उपस्थित होते. दवे सरांनी आजच्या काळात जे नवनवीन स्किल आहे तर ते मुलात उतरण्यासाठी पालकांची काय जबाबदारी आहे याबद्दल सविस्तर विवेचन केलं. मला वाटतं सरांनी
एक स्पेशल हेतून प्रोग्राम आपल्या विहारासाठी तरुणांसाठी घ्यावे आणि पालकांसाठी पण घ्यावे, ते जास्त उपयोगी पडेल. त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. फौजिया शेख, मिहिर साळवे, सिमरन दवे त्या विद्यार्थ्यांनी आपले मत म्हणजे त्यांना काय वाटतं, त्यांच्या यशामागे कोणाचं सपोर्ट होतं त्याबद्दल ते बोलले. त्यांच्याबद्दल धन्यवाद मानून जोरात टाळ्या वाजवा. त्यानंतर इस्माईल खान यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचे पण आभार, त्यांच्याबद्दल टाळलं. त्यानंतर डॉक्टर ज्योती दवे यांनी पण आपलं मनोगत व्यक्त केले. काय विचार आहेत ते आपल्या समोर मांडले. त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि टाळ्या वगैरे त्यांच्याबरोबर. आणि आजच्या कार्यक्रमात आपले विहाराचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना थोडाच वेळ मिळाला, पण आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यांचे खूप खूप आभार, टाळ्या वगैरे. तसेच आजच्या सूत्रसंचालिका आपल्या विहाराच्या महिला अध्यक्ष आपल्या गायकवाड ताई यांनी फार चांगलं सूत्रसंचालन केलं. त्यांचे आभार, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या.